करता येत नाही, पण प्रसिद्ध आहे. ज्यावेळी सीता मातेचा शोध घ्यायचा तेव्हा मारुतीराय उड्डाण करू शकत नव्हते. जांबुवंतरायांनी काय केलं? स्मरण करून दिलंय. जांबुवंतरायांनी शक्ती नाही दिली, शक्ती होतीच, फक्त स्मरण आहे. त्याप्रमाणे मुक्त होत नाही, मुक्तच आहे, बद्ध झालाय. दुर्दैवाने असं आहे की बद्धता स्वाभाविक वाटू लागली आणि मोक्ष कृत्रिम वाटू लागला. वस्तुतः मोक्ष स्वाभाविक आहे आणि बद्धता कृत्रिम आहे. बद्धता डोक्याने केली आहे, पण आपलं डोकं बद्धतेपासून पुढे जातं. वृत्ती अंतर्मुख होत नाही, बहिर्मुख आहे, लांब लांब जाते. दृष्टांत असा आहे, आपल्या गाडीला दिवा आहे, त्याला मराठीमध्ये हेडलाईट म्हणतात, पुढं प्रकाश टाकणार. तर गाडीच्या आत त्याचा उजेड पडत नाही, त्याचं कारण त्याची प्रवृत्तीच त्या बाजूला आहे. त्याप्रमाणे आपल्या वृत्तीची प्रवृत्तीच बाहेर आहे, म्हणून आतलं काही दिसत नाही. पण ह्याच्यात फरक असा आहे की ते जड आहे, त्याला जसं केलंय तसंच करावं लागणार आहे. पण आपण चेतन आहोत, आपल्याला ती वृत्ती अंतर्मुख करता येते, बाहेर गेलेली वळवता येते. म्हणून योगशास्त्राचा जर अभ्यास केला त्यात व्याख्याच दिली आहे, योगश् चित्तवृत्ती निरोध. हा चित्तवृत्तीचा निरोध हाच योग आहे. आसनं करणं किंवा पोटाचा भाता करणं म्हणजे योग नव्हे. योगाला 8 अंग आहेत किंवा 5 अंग आहेत. अष्टांग योग जर घेतला तर 8 अंग आहेत, हठ योगाला 5 अंग आहेत. त्या अष्टांग योगामध्ये यम नियमापासून समाध्यावस्थेपर्यंत असा सगळा तो योग आहे. आणि त्या समाध्यावस्थेची अंतिम अवस्था म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध, तो खरा योग आहे. असो, सांगण्याचं तात्पर्य, बद्धता स्वाभाविक नाही, मोक्ष स्वाभाविक. पण आपण त्या बंधनाला अंगावर घेतो, खरं मानतो, परिणामतः त्याला सोडावं लागतं, तोडावं लागतं. मग ते कसं तुटेल? तर आपल्या अधिकारानुगुण साधनाचा संतांना शरण जाऊन स्वीकार करून त्या साधनाला जर सिद्ध केलं तर तुटती भवाची बंधने. मग एखादा माणूस म्हणतो आमचा आम्ही करतो, संतांची काय गरज आहे? हल्ली असा फार मोठा वर्ग आहे की जो म्हणतो गुरुची काही गरज नाही. पंचीकरण नावाचा एक छोटा ग्रंथ आहे, कधीतरी पहा, अतिशय सुंदर आहे. त्यात एक गोष्ट आहे, तो शिष्य सद्गुरूंना विचारतो की मला मराठी कळतं, हा ग्रंथ मराठीत आहे, तर मीच वाचतो मलाच कळेल. तिथे एक दृष्टांत आलाय. वेळ कमी आपल्याकडे म्हणून थोडक्यात सांगतो. एका श्रीमंतानं म्हातारपणे आपल्याला उपयोगी पडेल म्हणून काही धन लपवून ठेवलं आणि ते लिहून ठेवलं की मंदिराच्या कळसामध्ये चैत्र शुद्ध अष्टमीला दुपारी 12 वाजता धन ठेवलं. मोठा दृष्टांत आहे. मग तो मेला, मुलगा कर्जबाजारी झाला. मग बापाने काही ठेवलंय का शोधायला लागला. बहुतांश वेळा असं होतं की श्रीमंताची पोरं कर्जबाजारी होतात. गोष्टीत गोष्ट सांगतो. एक फोर्ड नावाची गाडी भारतात आतापर्यंत होती, आता बंद झाली. तर त्या कंपनीचा मालक एके ठिकाणी गेला आणि त्याचा मुलगा तिथेच गेला. तर काय त्यांचं काम होतं, जेवण होतं, काय होतं, ते झाल्यानंतर त्या मुलांनी त्या वेटरला $100 टिप दिली आणि त्या फोर्डनी मात्र $1 दिला. मग तो त्याला म्हणतो की तुमच्या मुलांनी $100 दिले, तुम्ही एकच कस काय दिला? तर तो म्हणला त्याचा बाप फोर्ड आहे, माझा नाही आहे, मी स्वकष्टाने मिळवलाय, त्याची बाप कमाई. आता ह्याला सारंगखेडा म्हणून आहे धुळ्याजवळ, तिथे घोड्याचा बाजार भरतो. तिथं असं आहे, आप कमाईला प्रवेश नाही, तिथं बाप कमाईला प्रवेश घोड्याच्या बाजारात. कारण घोडे बाजारामध्ये घासाघीस चालते ना, तर आप कमाईवाला फार घासाघीस करतो, बाप कमाईवाला करत नाही. असो, आपली मूळ गोष्ट, तो पोरगा कर्जबाजारी झाला आणि ते शोधता दिसलं की अमुक अमुक ठिकाणी सुवर्ण मुद्रा ठेवल्या. गेला, शोधलं, काय सापडलं नाही. शेवटी तो कळस पाडला, पण सापडलं नाही. लिहिलंय या दिवशी इतक्या वाजता इथं पैसे ठेवले असं लिहिलंय, पण कळस पाडला तरी सापडलं नाही. 4 चौघांना विचारलं, ते म्हणले तुझ्या बापाने खोटं लिहिलं, त्यांनी पैसे ठेवलेच नाही. करता करता एका वृद्ध गृहस्थाला भेटला. तो म्हटला तू पहिलं काम तो कळस बांधून काढ. त्यांनी बांधला.
आणि म्हणला त्या तिथीला मला बोलव. काय चैत्र शुद्ध अष्टमीला दुपारी 12 वाजता मला बोलव. त्यांनी बोलवलं. बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं आता दुपारी 12 वाजता जिथं सावली पडली तिथं खोद. खोदलं तर सापडलं. गोष्ट संपली. तात्पर्य हे आहे की लिहून ठेवलंय ना, कळसात धन आहे, लिहिलंय, कळतंय त्याचा अर्थ काय आहे. पण कळस याचा अर्थ कळसाची सावली हे कळण्याकरता गुरु पाहिजे. त्याप्रमाणे ग्रंथात लिहिलंय, त्याचा अर्थ स्पष्ट आहे, पण त्याचा गर्भित अर्थ कळण्याकरता सद्गुरू पाहिजेत, शरणागती पाहिजे, त्याशिवाय कळत नाही. स्वतःच्याच बुद्धीने जर माणूस अर्थ लावत निघेल, हल्ली असे फार उपटसुंभ आहेत. म्हणजे मी असं सांगतो नेहमी, गुरुवर्य महाराज सांगतात की आळंदीमध्ये चालता चालता तुम्हाला ठेच लागली आणि तुम्ही पडलात, तर तुमचं डोकं जिथे असेल तिथे एखाद्या महाराजाचे पाय असतातच. इतके महाराज झाले, इतके कीर्तनकार झाले, पण अभ्यास किती लोकांनी केला. म्हणजे कुणाची निंदा म्हणून विचारत नाही मी, खरोखरीच कारण काय आहे. कीर्तन किंवा प्रवचन कसं आहे, अभ्यास केल्यानंतर उभं राहिलं की कीर्तन आणि बसलं की प्रवचन झालं पाहिजे, इतकी स्वाभाविकता पाहिजे त्याच्यात. पाठ करून कीर्तन करण्यात काय साध्य, काही साध्य नाही. उलट एक क्षण असा येतो की आणीचं व जर झालं तर पुढचं आठवत नाही. आता मी खरं तर तंत्रज्ञानावर फारसा भरोसा ठेवणारा माणूस नाही, पण हल्ली कुणी कुणी काय काय पाठवत राहतात. मी त्यांना सांगतो असलं मला पाठवत जाऊ नका. कीर्तनामध्ये काय काय गैरप्रकार चालले, कोण काय नाचतोच काय, कोण काय करतो, विणा नाचवतच नेतात. काय कारण, काही कारण नाही. कीर्तनामध्ये त्या विण्याचा मान किती येतो, नारद मुनींचा आहे, त्याचा अवमान होता कामा नये. किंवा चाली म्हणताना सिनेमाच्या म्हणू नये, सात्विक सांप्रदायिक म्हणाव्या. पण हे कळत नाही लोकांना. बरं बोललं की राग येतो, अपमान वाटतो. तर माझं म्हणणं वाटू द्या, खरं तर सांगतो. कीर्तनामध्ये कसं बसावं, कसं उभं राहावं, कीर्तनात कीर्तन करणाऱ्यांनी काय सांगावं, मी सांगत नाही, ते लिहून दिलंय, नाथ महाराजांनी लिहून दिलंय. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, संत संगे अंतरंगे नाम बोलावे. ही सगळी कीर्तन मर्यादा कुठली, संतांच्या घरची. संतांची ही कीर्तन मर्यादा आहे, ती सांभाळून राहिलं पाहिजे. मी जर त्याच्यावर बोलायला लागलो तर आपला सगळा वेळ त्यात संपेल. ज्याला अधिक रस असेल त्यांनी मला नंतर भेटा आश्रमात येऊन, मी सांगतो. सांगण्याचं तात्पर्य, या बंधनातून मुक्त होण्याकरता माझं मी मुक्त होईन असं म्हणून चालणार नाही. संतावीण प्राप्ती नाही, संतावीण प्राप्ती नाही, संतावीण प्राप्ती नाही, संतावीण प्राप्ती नाही. ऐसी वेद देती ग्वाही, ऐसी वेद देती ग्वाही, साधने साधकी साधन, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधकी साधने, तेने साधकी साधने. संतावीण प्राप्ती नाही, संतांशिवाय तुम्हाला ते प्राप्त होणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा. प्रसिद्ध गोष्ट सगळ्यांना ज्ञात आहे, भक्तश्रेष्ठ भक्तराज नामदेवराय अत्यंत बालवयामध्ये भगवंताचा सगुण साक्षात्कार झालेला आहे. पण तरीही गोरोबा काकांच्या चाचणीमध्ये ते गाडगं कच्चं ठरलं. याचं कारण गुरु शरणागती. म्हणून संतावीण प्राप्ती नाही. आणि हे माझा हिंदीतला आवडता शब्द आहे, ऐरा गैरा नथु खैरा. त्यांनी सांगितलेली गोष्ट नाही. ऐसी वेद देती ग्वाही. वेद हे सर्वात प्रबळ प्रमाण आहे.
वेदाने सांगितल्यानुसार वागलं पाहिजे. तुम्ही बारकाईनं बघा, एक वर्ग असा आहे, तो म्हणतो घटना बिटना नंतर, पहिला आमचा धर्मग्रंथ. आणि हिंदू असा आहे की तो म्हणतो घटना आधी, बाकी सगळं नंतर. हरकत नाही, आपल्याला ज्या देशात राहायचं त्याच्या कायद्यानुसार वागलंच पाहिजे, पण त्या कायद्यानुसार सगळ्यांनी वागलं पाहिजे. फक्त हिंदूंनी वागून चालणार नाही. तुम्हाला गंमत सांगतो, माझ्या सुदैवानं म्हणा दुर्दैवानं म्हणा, मी कायद्याचं शिक्षण घेतलं. फक्त आता ते सगळं इथं सांगत बसलो तर अवघड आहे गणित. फक्त कधीतरी हिंदू कोड बिल नावाचा एक कायदा आहे, तो वाचा म्हणजे सगळं लक्षात येईल. कायद्यासमोर सगळे समान आहेत हे खोटं आहे. कायद्यासमोर हिंदू वेगळा, बाकीचे वेगळे. कायद्यासमोर श्रीमंत वेगळा, बाकीचे वेगळे. आणि त्याला मी सांगायची गरज नाही, जगात फिरा म्हणजे लक्षात येईल तुमच्या. असो, सांगण्याचं तात्पर्य, वेदाने सांगितलं आहे ते प्रमाण. त्याची 2-3 कारण आहेत. पहिलं कारण, वेद हे अपौरुषेय आहे. वेदाचा कोणीही रचयिता नाही. वेद दिसले आणि संत वाङ्मय त्याला धरून आहे. कारण संत वाङ्मय सुद्धा रचलेलं नाही, संत वाङ्मय दिसलं. तुम्ही म्हणाल कशावरून म्हणतो? क्षराक्षरा वेगळा तुका होवो निराळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे. विठ्ठल प्रसादे. तुमचा थोडाफार किंवा फार थोडा जर मराठीचा अभ्यास असेल तर निगम या शब्दाचा अर्थ शोधा. निगम या शब्दाचा अर्थ आहे वेद. निगम कळा नाम वेदांनी प्रतिपादन केलेल्या तत्वाला मी पाहिलं. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरा निवहावा भार माथा. म्हणून वेदाचं सांगणं प्रमाण आहे. माऊली ज्ञानोबाराय असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील किंवा वारकरी संप्रदायातले कोणतेही संत असतील, सर्वांना वेद प्रमाण आहे. आता वेद बाह्य वर्तन करणाऱ्याला जगद्गुरु काय म्हणतात ते फार स्पष्ट आहे. हा, फक्त माझी मर्यादा आहे. असं आहे, माऊलींचं हृदय माऊलीच आहे आणि जगद्गुरूंचं हृदय बापाच आहे. त्यामुळे जगद्गुरूंच्या बोलण्याला परखडपणा आहे, तीव्रता आहे, धार आहे, वेग आहे. मी सांगतो असं नाही धार अखंडित ओघ चालियला नित्य. जगद्गुरु तुकोबारायांच्या वाणीला धार आहे. माऊली ज्ञानोबारायांचं वाङ्मय असं छोटं छोटं आहे, 3.5 चरणाची ओवी आहे. गुरुरे महाराज सांगतात, गंगा उगमाजवळ जशी लहान असावी तसं माऊलींचं वाङ्मय लहान आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं वाङ्मय हे मधल्या भागामध्ये जशी धार आहे तसं आहे. आणि ज्याप्रमाणे गंगा सागराला मिळताना शांत निवांत मिळते, तसं नाथ महाराजांचं वाङ्मय 4 चरणाच्या ओव्या, विस्तृत 1,00,000 वाङ्मय. वाचायचं तर आयुष्य पुरत नाही आपल्याला, एवढं आहे. पण लोकांना ते वाचायचं नाही, शहाणपणा शिकवत फिरायचंय. असो, म्हणून वेदाला सर्व संतांनी प्रमाण मानलेलं आहे. आणि आज वारकरी संप्रदायामध्ये सांगण्याची वेळ आली, हे दुर्दैव आहे. त्याचं कारण, वारकरी संप्रदायामध्ये बुद्धीला भेद करणारी माणसं फार निर्माण झाली. असो, भगवंताला काळजी आहे सगळ्याची, तो चालवतो आहे. यथा धाता पूर्वम अकल्पयत, तसं हे चालू आहे. असो, अभंगाचा यथामती भावार्थ झालेला आहे असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित एक 10-12 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपली सेवा पूर्ण करू. खरं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 तासात काहीही होत नाही, पण ती मर्यादा आपण घालून घेतली आहे. मी बालवयामध्ये
गुरुवर्य महाराजांची जी कीर्तनं झाली तर 4-4 तास कीर्तनं होत होती, बरोबर 4 तास. नंतर ती 3.5 तास झाली, मग 3 तास, मग 2.5 तास, मग 2 तास. आता वीणा घेतल्यापासून 2 तास. अजून काही दिवसांनी 2:45, 1:30, 1, मग फक्त यायचं, जय विठ्ठल म्हणायचं आणि जायचं, इतकं. असं काही दिवसांनी होणार. कारण वाट पाहण्याची, थांबण्याची कोणाची तयारी नाही, सगळं इन्स्टंट झटपट पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात बरं का, मी भगवंताची किती वाट पाहिली, तर वाटुली पाहता शिणले डोळले, कै बा पावले दाविसी डोळा, कै वो पाऊले दाविसी डोळा. माझे डोळे शिणले इतकी मी तुझी वाट पाहिली. तर इतकी वाट पाहण्याची आता कोणाची तयारी नाही. सगळं झटपट पाहिजे, इन्स्टंट पाहिजे, 2 मिनिटात तयार होईल ते खायला पाहिजे. पूर्वीचा स्वयंपाक सुद्धा कसा तासभर चालायचा, आता चालत नाही. आमच्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये किंवा आता अहिल्यानगरमध्ये सुद्धा किंवा संभाजीनगरला, या सगळ्या शहरी भागामध्ये दुकानामध्ये जे खाण्याचं साहित्य मिळतं ते रेडी टू ईट असं मिळतं. मग घरी आणायचं, कापायचं, पाण्यात घालायचं, गरम करायचं आणि खाऊन टाकायचं. मग ते भाज्या आणा, निवडा आणि चिरा आणि फोडणी द्या आणि ते मीठ कमी झालं आणि जास्त झालं काही नाही, टाकायचं, त्यात पाणी घालायचं, शिजवायचं आणि खाऊन टाकायचं. तसा लोकांना परमार्थ पाहिजे. 2 तासामध्ये तुम्ही या, अभंग शिजवा, आम्हाला खाऊ द्या, आम्ही ढेकर देतो, तुम्ही ढेकर द्या, पाकिट गरम करा आणि निघा. फार दुर्दैव आहे मोठं. किंबहुना एक तत्व सांगतो मी, आपल्या कोणाला पटेल न पटेल माहीत नाही, पण सांगून ठेवतो की कीर्तन प्रवचनाचा किंवा परमार्थ करण्याचा पैसा घ्यावा का, असा फार मोठा प्रश्न आहे. तर त्याचं एक उत्तर तुम्हाला सांगतो, म्हणजे खरं उत्तर घेऊ नये, पण जे आता आचरणात आणलं पाहिजे ते सांगतो. किमान मागू नये, जे मिळेल त्यात समाधानी राहा. जर उपवासी राहावं लागलं तर देवाची इच्छा आहे. एकदा काय झालं, आता आठवलं सांगतो तुम्हाला. मी काही कीर्तन पाठ करून करत नाही, त्यामुळे आठवेल तसं गुरुवर्यांच्या कृपेने जे येतं ते सांगतो. एक माणूस म्हणला की मी आता 2 दिवस खाणार नाही. त्याचे गुरु म्हणले, बाळा देवाच्या मनात असेल तर बुक्के घालून खाऊ घाले. त्याचा काही भरोसा बसला नाही. घरी गेला तर बायकोनी वडे तळले. वडे आवडायचे फार, ते वडे तळले तर पाणी सुटलं तोंडाला. मग तो म्हणला आता पटकन बाहेर पडलं पाहिजे. बाहेर निघाला. बाहेर गेला तर असा सप्ताह सुरू होता मोठा. तर मोठ्या सप्ताहात भजे होते. त्याचा वास आला. म्हटलं इथेही थांबून चालत नाही. गेला जंगलात निघून. योग असा की होती अमावस्या. अमावस्या म्हणजे काळा निबिड अंधकार, आणि तेव्हा काय मोबाईल बिबाईल नव्हते, लाईट बीट काही नाही. तर गेला जंगलात निघून आणि एका वडाच्या झाडाखाली बसला. तर तिथे आपल्या ग्रामीण भागामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी उतारा टाकतात. उतारा, अमावस्याला उतारा टाकतात. तर कोणी श्रीमंत शेठजी त्यांनी उतारा उतरून टाकला कोणावरून तरी. तर ती चितळ्यांची मिठाई उतरून टाकली त्यांनी, चांगली भारीतली, आणि ती त्या झाडाखाली टाकून गेला निघून. 4 चोरांनी चोरी केली आणि ते निघाले. ते तिथं आले. त्यांना लागली भूक. त्यातल्या एकाला वासाचं ज्ञान चांगलं होतं, चोराला. चोरांनाही ज्ञान फार चांगलं. चोर सुद्धा गुरु शिष्य परंपरेत तयार होता. तसा तो तयार शिष्य होता. तो म्हणला इथं कुठंतरी मिठाई आणि ती चितळ्यांची, म्हणला वास येतो मला. मग ती दिसली झाडाखाली. दुसरा त्यातला शहाणा तो म्हणला विष असलं तर. तो म्हणला एक काम करू, कुणाला तरी खाऊ घालू, तो जर मेला नाही तर आपण खाऊ. मग आता अमावस्येच्या रात्री जंगलामध्ये खाऊ घालायला कोण मिळणार सांगा. हे महाशय बसले होते त्या झाडाखाली. कोण जे 2 दिवस खाणार नव्हते ते होते. त्यांनी बोलवलं इकडे. म्हणला आला. ही मिठाई खा. म्हणला खाणार नाही. खात कसं नाही म्हणला. ते मजबूत होते चांगले. एकाने पाय धरले, एकाने हात धरले, एकाने दिले ठोन 2 आणि खाऊ घातलं. आणि त्याला त्यावेळी गुरूंचं वाक्य आठवलं की जर आपल्या नशिबात लिहिलं असेल तर देव बुक्की घालून खाऊ घालतो. तर त्याला खरोखर बुक्की खाऊनच खावं लागलं. लक्षात ठेवा, अशी प्रारब्धाची कथा आहे. असो. त्यामुळे आपली वेळेची मर्यादा आपण घालून घेतली आहे. ज्याला प्रारब्धामध्ये, प्रयत्नाने, पूर्वपुण्याने, परमार्थामध्ये अधिक इच्छा होईल त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं पाहिजे. असं तासा 2 तासाचं, दिवसा 2 दिवसाचं. लोक हल्ली शिबिर घेतात. 8 दिवसाचं शिबिर. कशाचं शिबिर? कीर्तनकार, प्रवचनकार घडवण्याचं शिबिर. 8 दिवस. कोणी 1 महिन्याचं घेतं,
कुणी ऑनलाईन घेतं. मग ह्याच्यातून काय शिकेल माणूस? मी तर ते ऑनलाईनच्या पुष्कळ विरोधात आहे. सगळ्यात महत्वाचं कारण, कीर्तन प्रवचन तंगडे वर करून बघायची गोष्ट नाही. हे तंगडे वर करून बघतात, झोपून बघतात, किंवा अजून कुठं कुठं बघतात ते मी सांगत नाही तुम्हाला. मग त्या कीर्तनाचा अवमान येतो. आणि दुसरं काय झालं, मनुष्याची स्थिरता राहिली नाही. समजा एखाद्याचं कीर्तन पटलं नाही, देतात ढकलून पुढं. दुसरा कीर्तनकार, तिसरा कीर्तनकार चालूच आहे. म्हणून ते काही खरं नाही. आयुष्य समर्पित करून शरणागतीपूर्वक ते ज्ञान संपादन केलं पाहिजे. असो, अभंगाचा यथामती भावार्थ झाला असं समजून संप्रदायपूर्वक भजन करून उर्वरित काळामध्ये शेवटच्या चरणाचा थोडक्यात भाव पाहून आपली सेवा पूर्ण करायची. ज्याला देवानी तोंड आणि हात निरोगी दिलेला आहे त्याने आमच्याबरोबर भजनात सक्रिय सहभागी व्हा. ज्यांना ते दिलेलं नाही त्यांच्याविषयी कुठलीही तक्रार नाही. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव देव तुकाराम, विठोबा विठोबा रखुमाई, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. संत आपलं मनोरथ पूर्ण करतात. याचा अर्थ असा आहे, वरच्या सगळ्या अटी जो पूर्ण करतो त्याचं मनोरथ पूर्ण करतात. जो संतांना शरण जातो, जो अधिकारानुगुण साधनाचा स्वीकार करून त्याला सिद्ध करतो, जो आपल्या भवबंधनाच्या निवृत्तीसाठी तीव्रतेने प्रयत्न करतो आणि जो वेदाने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवतो, अशा मनुष्याचं मनोरथ संत पूर्ण करतात. म्हणून एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, तेणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेल्या सेवेमध्ये जे योग्य शास्त्र संवाद आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे, माझ्या गुरुपरंपरेचं आहे. आणि यात जे शास्त्र विसंवादी किंवा चुकीचं असेल ते माझं स्वतःच आहे. योग्य त्याचा अवश्य अंगीकार करा, अयोग्य माझं माझ्याजवळ राहू द्या. झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, सकल संत परंपरा, सकल गुरु परंपरा, तीर्थरूप गुरुवर्य महाराज, तीर्थरूप आईसाहेब, तीर्थस्वरूप मालक या सर्वांच्या चरणी समर्पित. एका जनार्दनी समद, एका जनार्दनी समद, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी संत, एका जनार्दनी समद, एका जनार्दनी समद,
एका जनार्दनी संता एका जनार्दनी संता पूर्ण करीती मनोरथ पूर्ण करीती मनोरथ मनोरथ येणे साधती साधणे येणे साधती साधणे पूर्ण करती मनोरथ पूर्ण करीते मनोरथ मनोरथ येणे साधती साधने साधने येणे साधती साधने तुटती भवाची बंधने बंधने तुटती बंधने भवाची तुटती भवाचे तुटते भवाची बंधने तुटते भवाची बंधने तुटती बंधने तुटती भवाची बंधने तुटती तुटती भवाची बंधने बंधने तुटती साधती साधने तेणे साधती साधने तुटती भवाची बंधने तुटती 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 भवाची 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 तुटती भवाची बंधने तुटती तुटते 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 भवाचे भवाचे तुटते भवाची बंधने तुटते भवाची बंधने तुटते भवाची बंधने साधती साधने साधने साधती साधने